सेशन क्रमांक 6 लॅब अवर सेल्फ पाथ लर्निंग प्रोसीड स्टार्ट। कीबोर्ड किंवा माऊस यांच्या विना कम्प्युटर चालू शकतो, परंतु ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय नाही। प्रत्येक वेळेस क्वेश्चनला क्लिक करायचे। बरोबर। नेक्स्ट क्वेश्चन, ऑपरेटिंग सिस्टीम पुढीलपैकी कशास सहाय्य करते? अगदी सोप्या प्रक्रिया साध्य करण्यासाठी हजारो निम्नस्तरीय ऑपरेशन करते। पर्याय क्रमांक 4। पुढीलपैकी कोणती विविध ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे आहेत? लिनक्स, पुढीलपैकी काय ऑपरेटिंग सिस्टीमच्या फंक्शनचा भाग आहे? वापरकर्ता आणि सिस्टीम यांच्यातील संवाद साधून देण्यास एक भाषांतरकार म्हणून मदत करणे। मानवी इनपुट भाषा समजण्यासाठी आणि नंतर आपल्याला इच्छित परिणाम देण्यासाठी कम्प्युटर काय करतो? ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्याचा इनपुट मशीन लँग्वेजमध्ये बदलून घेते। ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रमुख कार्यापैकी एक म्हणजे प्रोसेस व्यवस्थापन। प्रोसेस व्यवस्थापनाच्या अंतर्गत ओएस जे कार्य करते त्याचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विधानामध्ये आहे? प्रत्येक प्रोसेसचे कोणतेही हँगिंग किंवा जॅमिंग न होता योग्य व्यवस्थापन करणे। पेरिफेरल डिव्हाइसच्या व्याख्येनुसार तो कम्प्युटरचा अत्यावश्यक भाग नसणारा कीबोर्ड किंवा प्रिंटर यांच्यासारखा कम्प्युटर डिव्हाइस असतो। अशा डिव्हाइसच्या व्यवस्थापनाची काळजी ओएस द्वारा घेतली जाते आणि या प्रोसेसला डॅश डॅश असे म्हणतात। पेरिफेरल मॅनेजमेंट। फाईल कोणत्या स्थानामध्ये डॅश डॅश रूपात स्टोअर करायची हे ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते। मेमरी, कम्प्युटर चालण्यासाठी पुढीलपैकी काय अत्यावश्यक असते? ऑपरेटिंग सिस्टीम, एंड एक्झामला क्लिक करा। गाइडेड डू इट युअर सेल्फ स्टार्ट। आपल्या सिस्टीमच्या डेस्कटॉपला रिफ्रेश करण्यासाठी माऊसचे उजवे बटन क्लिक करून शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू किंवा संदर्भ मेनू वापरा। स्टार्ट एक्झामला क्लिक करा। डेस्कटॉपच्या रिकाम्या जागेमध्ये माऊसचे राईट बटन प्रेस करून रिफ्रेश करा, सबमिट करा। नोटपॅड प्रोग्राम उघडा। फाईल पेज सेटअप वापरून पेज साइज A4 म्हणून बदला आणि लँडस्केप म्हणून सेट करा। सर्च बॉक्समध्ये क्लिक करून नोटपॅड ओपन करा। फाईल टॅबमध्ये पेज सेटअप ऑप्शनमध्ये जा। साइज A4 सिलेक्ट करा। ओरिएंटेशन लँडस्केप ओके करा आणि सबमिट करा। नोटपॅड प्रोग्राम उघडा। नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड टाईप करा। फॉर्मॅट फॉन्ट वापरून त्याचे फॉन्ट एरियल, स्टाईल बोल्ड, इटॅलिक आणि साइज 20 म्हणून सेट करा। प्रत्येक वेळेस जुन्या क्वेश्चनची फाईल क्लोज करायची। नवीन फाईल ओपन करण्यासाठी सर्च बॉक्समध्ये नोटपॅड टाईप करा। नोटपॅड ओपन करा। त्यामध्ये नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड टाईप करा। सिलेक्ट करा सेंटेन्स। फॉर्मॅटमध्ये फॉन्टमध्ये जा। एरियल फॉन्ट सिलेक्ट करा। फॉन्ट स्टाईल बोल्ड, इटॅलिक सिलेक्ट करा। साइज 20 सिलेक्ट करा। ओके, सबमिट। नोटपॅड प्रोग्राम उघडा। एडिट टॅबमधून पेजमध्ये टाइम आणि तारीख जोडा।
सर्चमध्ये नोटपॅड टाईप करा, नोटपॅड ओपन करा. एडिट टॅबमध्ये सर्वात शेवटी टाईम डेटला सिलेक्ट करून सबमिट करा. माऊसचे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉन नावानुसार लावा. डेस्कटॉपवर माऊसचे राईट बटन प्रेस करा, सॉर्ट बाय नेमला क्लिक करा, सबमिट करा. माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू निवडा आणि ऑटो अरेंज द आयकॉन पर्याय अनेबल करा. डेस्कटॉपवर रिकाम्या जागेत माऊसचे राईट बटन प्रेस करून व्ह्यू ऑटो अरेंज आयकॉन निवडा. माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉनचा साईज लहान करा. डेस्कटॉपवर रिकाम्या जागेत माऊसचे राईट बटन प्रेस करून व्ह्यूमध्ये स्मॉल आयकॉन सिलेक्ट करा, सबमिट करा. नोटपॅड प्रोग्राम उघडा. फाईल टॅब वापरून आपल्या नावासह डॉक्युमेंट नोटपॅड नावाने सेव्ह करा. सर्चमध्ये नोटपॅड टाईप करा, नोटपॅड ओपन करा. फाईल, सेव्ह ॲज. फाईल नेममध्ये नोटपॅड टाईप करा, सेव्ह करा, यस, सबमिट. नोटपॅड ओपन करा. तुमचे नाव, पत्ता आणि रक्तगट टाईप करा. नंतर फाईल टॅबवर जा आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटनावर क्लिक करा. सर्च बॉक्समध्ये नोटपॅड टाईप करा, नोटपॅड ओपन करा. यामध्ये तुमचे नाव, तुमचा पत्ता आणि तुमचा रक्तगट टाईप करा. फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा, सेव्हला क्लिक करा आणि या ठिकाणी फाईल नेममध्ये तुमचे नाव टाईप करून सेव्ह करा, सबमिट करा. नोटपॅड प्रोग्राम उघडा. फाईल पेज सेटअप वापरून डावे मार्जिन 50 मिमी आणि टॉप मार्जिन 45 मिमी मध्ये बदला. सर्च बॉक्समध्ये नोटपॅड ओपन करा. फाईल, पेज सेटअप, लेफ्ट मार्जिन 50, टॉप मार्जिन 45, ओके, सबमिट. एंड एक्झाम, यस. नॉलेज चेकला क्लिक करा. स्टार्ट. आपण त्यांच्या वेबसाईटवरून आपले मासिक DTH पॅक रिचार्ज करीत आहात. आपण भीमला आपला UPI ट्रान्झॅक्शन मोड म्हणून निवडता आणि म्हणूनच आपल्या वेबसाईटवरून देयक विनंती प्राप्त झाली आहे. आपण पेमेंट पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय निवडाल? पर्याय ए. आपण प्रवास करीत आहात आणि आत्ता आपल्याला पैशांची आवश्यकता आहे. कोणत्या पर्यायातून आपण आपल्या मित्राला पैशासाठी विचारू शकता? पर्याय क्रमांक ए. आपल्याला आपल्या मित्राकडे पैसे पाठवायचे आहेत आणि आपल्याकडे त्याचा नंबर फक्त आपल्याकडे आहे. त्याला पैसे देण्याकरता तुम्ही कोणता पर्याय निवडला पाहिजे? बी. कॉन्टॅक्ट. बी. आपण आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासू इच्छित आहात. आपण ज्या प्रकारे हे तपासू शकता त्या सर्व मार्गाने ओळखा. पर्याय ए आणि सी. आपण जवळच्या दुकानातून पेन खरेदी केली आहे. दुकानदार QR कोड डिस्प्ले स्टँडकडे निर्देश करते आणि आपल्याला पैसे देण्यात सांगतात. भीमचा कोणता पर्याय वापरून तुम्ही दुकानदाराला पैसे भरता येऊ शकता? स्कॅन. ऑप्शन डी. खालीलपैकी कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला नोटपॅड सापडेल? ऑप्शन नंबर 2. कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट कमांड असते? ऑप्शन नंबर 3.
इथे दाखवलेला आयकॉन बघा, त्या कृतीसाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट बटणे आहेत? Ctrl+S. खालीलपैकी कोणता पर्याय नोटपॅड डॉक्युमेंट प्रिंट करत असताना प्रिंट विंडोमध्ये बदलता येत नाही? पेज साईज. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकते? फाईल एक्सप्लोरर. पर्याय क्रमांक 4. यस. सेशन कंप्लीशन टेस्ट. इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणी ऐकू शकता आणि कम्प्युटरवर ऑनलाईन गेम खेळू शकता. बरोबर. इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही. चूक. तुम्ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करू शकत नाही. चूक. इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकत नाही. चूक. यस. सेशन क्रमांक 6 समाप्त झाले आहे.